याला भगवंताची कृपा असावी लागते. कृपा सांगतो दया सांगतो. दया भगवंताने सर्वसामान्य सर्व जीवावरती आपल्या सर्वांवर दया आहे म्हणून आपल्याला मानव देहामध्ये येऊन सुद्धा भगवंताचा आशीर्वाद मिळाला आणि मग मुखातून हे स्वर बाहेर पडले. ही भगवंताने केलेली या मंडळींवर कृपा. याला कृपा असं म्हणतात. कृपा तुकोबारा म्हणतायत भगवंताला, आता उद्या देवा तुझ्यावर भरोसा नाही, तू काय करशील आता मग जगाचं तुकोबारा कधी मागत नाही. पहा तुकोबारांचा गाथा, समग्र गाथ्यामध्ये तुकोबारांनी जेवढं मागितलं ते स्वतःला प्रारंभी समोर ठेवून मागितलं. जगावर तुकोबारांचा विश्वास नाही, कुणावर विश्वास राहील असं तुकोबारांचं मत नाही. तुकोबारा स्पष्ट बोलणार आहे, आम्ही न मिळो अनेकांचे मतासी. तुकोबारांतात मी कुणाच्या मताला मिळत नाही. माझा स्वतंत्र पक्ष किती येऊ नाही तर नाही येऊ, माझा मी एकला चलो. हो, आणि मग तुकोबारांचं देवाबद्दल स्पष्ट मत. भक्तीमध्ये तर तुकोबारांचं अगदी स्पष्ट मत आहे. तुकोबारांचा देव जर तुम्हाला भेटलाच कदाचित बहु अवघड भेटलाच, तुम्हाला जर भेटलाच तर तुम्ही काय कराल? त्याला आलिंगन द्याल, भेटसाल, कवटाळसाल, कुरवाळसाल, विनंती करसाल, चल म्हणसाल. पण तो जर निघाला तर पुढे न्याल. बोला की गुरुवार मध्ये स्पेशल सांगा ना. उद्या जर समजा आलाच देव पुढे नेणार. तुकोबारांचं स्पष्ट मत सांगू. तुकोबारांचा कदाचित देव जर भेटलाच तर त्याला घरी नेऊ नका बाई बापानं. ज्यांनी ज्यांनी घरी नेला त्यांना जरा एकदा विचारा चोखोबारायांना. एवढा मोठा भक्तीतला अधिकार आहे पण देवाच्या मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नाही. देव भेटल्याचा परिणाम विचारा गुरुबा काकांना. देव भेटला, घरी नेला, परिणाम स्वतःच लेकरू पायाखाली आलं, मेलं लेकरू पण कळालं नाही. बा विचारा दामाजी शेट्टींना. एवढं देवाचा जवळचा सहकारी पण कर्ज झालं डोक्यावर देवाच्या संगतीला राहिल्याने, देव घरी आल्याने. विचारा नामदेवरायांना. भगवंताचा एवढा जवळचा सखा पण देवाकडे पाय पुढे असावेत याचा अल्पज्ञान झालं. विचारा सकळ संतांच्या जीवनाकडे विचारून की देवाला कुठे न्यावं. तुकोबारा अत्यंत स्पष्टपणे सांगतात, जर देव मिळालाच तर त्याला घरी नेऊ नका, आणि जर नेलाच तर तुमची तयारी पाहिजे. काय तयारी? देहूच्या पंचकृषीमध्ये तुकोबारा जरीचा फेटा बांधायची. जुने गावकार वरी पाहिले ना, एवढा मोठा फेटा असायचा, पगडी असायची. आणि मग बाबा जर चावडीव बसले तर अख्खं गाव घाबरायचं. बा आमच्या मावल्या पायातली चप्पल काढायच्या, पदर आडवा धरायच्या आणि गावातल्या चावडीहून पलीकडे जायच्या. एवढा कारभाऱ्याचा रुबाब होता. आता कारभारी फक्त पाठीमागं लावायला असते. एवढा रुबाब तुकोबारायांचा आहे. किती रुबाब आहे तुकोबारायांचा? एवढा रुबाब. जरीचा फेटा. तुकोबारा घोड्यावर फिरायचे. हे फिरणारे तुकोबारा भगवंत घरी आल्यानंतर म्हणतात, दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. हे लक्षण कशाचं आहे? भक्तीचं नाही, भक्तीने प्राप्त झालेल्या देवाला घरी नेण्याचं लक्षण आहे. अत्यंत स्पष्टपणे तुकोबारा बोलतात, देवाचे ते खून आला ज्याचे घरा त्याचे पडे चिरा संसारासी. साध्या भाषेत सांगू, वाटोळं झालं परपंचाचं देव घरी येण्याने. देव घरी आल्यानंतर विदुराजींच्या काकींना कळालं नाही, देवाला वर बसवतात आणि आपण खाली बसायचं. त्या बिचारीने देवाला खाली बसवलं आणि ती वर बसली. तिला कळालंच नाही, देवाला केळी चरायची असते आणि बाहेरची साल फेकून द्यायची असते. त्या बिचारीने देवाला केळी साल खाली खायला घालते आणि केळी मात्र स्वतः खाऊ लागली. हे कशाचं लक्षण? देव घरी आल्याचं. तिथं तुकोबारा
स्वतःला प्रतिनिधित्व करतात आणि मग म्हणतात आता मज ऐसे करी तुझे पाय चित्तीत आहे. तू कुठं पाहिजे? हृदयात. जर हृदयात देव आला तर काय होतं? साठविला हरी जे हृदय मंदिरी त्यांची किती सकारात्मक आहे पहा. त्याच्या काकाची, मामाची, भावाची, भाऊजाईची, आईची, बापाची, बहिणीची, कुणाची नाही, त्याचीच. हो, साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली येर धाम झाला सफल व्यापार. का मागतात तुकोबाराय? 42 वर्ष आणि 117 दिवसाचं आयुष्य. आता 42च्या आसपास असणारे सगळे तरुण मंडळीने थोडस इकडे लक्ष द्या. ते थोडस कडवट आहे. जुनी मन समाजाच्या समोर बसले, यांच्या साक्षीने थोडस बोलतो बा. तुकाराम जर का तुकोबाराय म्हणतात 42 वर्षाच्या अगोदर तुकोबारायांचं जीवन जर आम्ही पाहिलं तर अत्यंत कष्टमय असणारा प्रपंच आहे. संसारात कष्ट आहे. कष्ट केल्यानंतर मिळालेलं वैभव सुद्धा आहे. आणि वैभव सोडून दिल्यानंतर विश्वाचा मालक 5 दिवस तिष्ठतोय तुकोबारायांकडे. किती? 5 दिवस. तुकोबा म्हणतात वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. आम्हाला 5 सेकंद अगोदर कळलं. ते कळायच्या अगोदर जाईल बा. 5 मिनिटं अगोदर जर कळालं आपल्याला निघायचंय, पिशवी भरायची गरज नाही, सगळी व्यवस्था आहे, तरी आपल्याला निघवेल असं वाटत नाही बा. ज्याला 2 वेळचं खायला मिळत नाही ते सुद्धा निघणार नाही. आपलं तर खूप चांगलं चाललंय. नाही निघणार. 5 दिवस अगोदर जगाच्या मालकाने यावं याकरता तपश्चर्या आहे. आणि मग त्याचा निरोप आहे. देवही सरळ येत नाही, निरोप आहे. त्याची मागणी आहे. मागणी संकाधिकांकडे, मागणी गरुडाकडे, मागणी लक्ष्मीकडे, मागणी देवाकडे, आणि मागणी ही आहे आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा. आता मला सांगा मागणं किती अवघड आहे? लोक म्हणतात मागणं खूप सोपं आहे. तुकोबारांचं मागणं काय माहिती आहे? ज्या देव क्षेत्रामध्ये 42 वर्ष आहे त्या देव क्षेत्रातून आता दिसू नये, तेव्हा कुणाला दिसत नाही एवढी इच्छा पूर्ण करा. शोधिताची नाही म्हणून ओळंगितो पाय. का भगवंताच्या चित्ताचं मागणं तुकोबारांचं माहितीये? भगवंताच्या पायात देण्याची जेवढी ताकद आहे तेवढी भगवंताच्या चेहऱ्यामध्ये नाही. चेहऱ्याचं भगवंताच्या वैशिष्ट्य आहे. गेसी या वादेसी. ज्याचा प्रपंच चांगला आहे त्याच्या दारात देव उभा राहिला. ज्याचा प्रपंच चांगला आहे तो दृष्टीने दिसतो, चरण कमलाने नाही. पण दृष्टीने देवाकडे जर मागितलं असतं तर देव कदाचित ही मागणी पूर्ण करणार नाही. पण चरण कमलाकडे, चित्ताकडे भगवंताच्या मागण्या आहे. आता मज ऐसे काही. तुकोबाराय जगासाठी मागत नाही, जगाला समोर ठेवून आपली मागणी पूर्ण करत नाही. अत्यंत प्रविष्टपणे तुकोबाराय म्हणतात मला आता मज ऐसे काही तुझे पाय चित्ती तरी. तुझे पाय जर माझ्या चित्तात आले तर कदाचित माझ्या मनामध्ये परिवर्तन होईल, माझ्या बुद्धीत परिवर्तन होईल, चित्तात परिवर्तन होईल. आणि चित्तात परिवर्तन जर झालं तर जगाच्या कल्याणाकरता मला एखादा संकल्प करता येईल. मनाचे संकल्प पाववेर सिद्धी. पण केव्हा? जेव्हा तुझ्या चरणावर माझी बुद्धी राहील तेव्हा. जरी राहे बुद्धी तुझे पायी, म्हणून माझ्या बुद्धीने मी भगवंता तुला सद्बुद्धी मागितली. माझ्या करता ते हृदयात चित्तामध्ये तुझं वास्तव्य असावं. हे जर झालं तर मला काय मिळेल? अभंगाचं 3रं चरण. उपदला भाव
तुझे कृपे सिद्धी जाऊ. जर तू हृदयात आलास चित्ता